मॉर्निंग स्टुडंट, लास्ट लेक्चर मध्ये आपण फ्रेम ऑफ रेफरन्स याचा आपण फर्स्ट टाइप पाहिला होता ना. फ्रेम ऑफ रेफरन्सचा फर्स्ट टाइप आपण पाहिला होता, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिला होता, फ्रेम ऑफ रेफरन्सचा फर्स्ट टाइप पाहिला होता. कुठला होता? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, हा झाला होता आपला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. मग इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय होते? एक अशी फ्रेम, अशी काय आहे फ्रेम ऑफ रेफरन्स. आता फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय होतं की x एक्सिस, y एक्सिस, z एक्सिस म्हणजे कोऑर्डिनेट एक्सिस, आणि काय आहे ओरिजिन. ओरिजिन म्हणजेच रेफरन्स पॉइंट. ओरिजिन म्हणजेच काय आहे रेफरन्स पॉइंट. आणि सोबत काय असते? क्लॉक. सोबत असते क्लॉक. ओके, तर हे जे समजा x y z एक्सिस म्हणजे काय आहे कोऑर्डिनेट एक्सिस, किंवा त्याला म्हणतो आपण रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट एक्सिस. तर रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट एक्सिस आणखी सोबत काय रेफरन्स पॉइंट आणखी क्लॉक. तर ओव्हरऑल या पूर्ण सिस्टमला म्हणतो आपण फ्रेम ऑफ रेफरन्स. बरं, पूर्ण सिस्टमला म्हणतो आपण फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि याची यूज काय असते? तर जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टची पोझिशन दाखवायची असेल, किंवा ऑब्जेक्टची मोशन दाखवायची असेल, किंवा एखादा इव्हेंट होत असेल, इव्हेंट दाखवायचं असेल, इव्हेंट डिस्क्राइब करायचं असेल, तर त्यासाठी आपण यूज करतो या सिस्टमचा. सिस्टम मध्ये कोण कोण आहे? एक्स वाय झेड एक्सिस म्हणजे रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट एक्सिस, एक रेफरन्स पॉइंट आणि एक क्लॉक. ओव्हरऑल दिस सिस्टम याला काय म्हणतो आपण? फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि यूज कशासाठी आहे? ऑब्जेक्टची पोझिशन, मोशन किंवा इव्हेंट डिस्क्राइब करण्यासाठी. आपण डेफिनेशन सुद्धा पाहिली होती. अ सिस्टम ऑफ रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट एक्सिस along with the reference point and a clock, and which is used to specify the position, motion or event of an object. It is called that system is called as the frame of reference असं म्हटलं होतं. आणि या सिस्टमचे दोन टाइप म्हटले होते. एक होता इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, दुसरा होता नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असे दोन टाइप होते. दोन टाइप पैकी पहिला टाइप आपण पाहिला होता कुठला? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असते? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असते बघा, एक तर फ्रेम असतेच, क्लिअर काय? एक तर फ्रेम असतेच, पण फ्रेम कशी? जर जी फ्रेम आहे, जी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ती कशी आहे? जर रेस्ट आहे, ती कशी आहे? समजा काय रेस्ट मध्ये आहे, किंवा ती जी फ्रेम आहे, जर समजा फ्रेम कशी आहे तर रेस्ट असेल, किंवा ती जर मूव होत असेल, इट इज मूविंग विथ युनिफॉर्म वेलोसिटी. इट इज मूविंग विथ युनिफॉर्म वेलोसिटी. सारख्या स्पीडने जर मूव होत असेल, सारख्या वेलोसिटी मूव होत असेल, तर त्या फ्रेमला काय म्हणतो आपण? त्या फ्रेमला आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अगे पहा, हे जास्त आता चालत होतं लास्ट लेक्चर मध्ये. अशी फ्रेम जी कशी आहे रेस्ट मध्ये, किंवा मग जी मूव होत आहे सारख्या वेलोसिटीने, तर ती जी फ्रेम असते त्या फ्रेमला म्हणतात इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम म्हणजे तुम्हाला ते पण सांगितलं होतं. फ्रेम म्हणजे काय? असं ऑब्झर्वर. फ्रेम म्हणजे काय? ऑब्झर्वर. कारण इथं बघा, हा जो सुद्धा आहे जी फ्रेम आहे, फ्रेमचा यूज कशासाठी? ऑब्जेक्टची पोझिशन दाखवण्यासाठी. ही जी फ्रेम आहे ऑब्जेक्टची पोझिशन दाखवत आहे, आणि जो ऑब्झर्वर, समजा मी जो ऑब्झर्वर होतो, मी पण काय करणार आहे? ऑब्जेक्टची पोझिशन दाखवू शकतो. सांगू शकतो ना, जो ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर सुद्धा काय ऑब्जेक्टची पोझिशन सांगू शकतो. की समजा सरळ 3 टाइम्स आणि आर्टिकल 3 टाइम्स इथं ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ऑब्झर्वर जो आहे तो पण पोझिशन सांगू शकतो, फ्रेम जी आहे ते पण पोझिशन सांगू शकते. म्हणजे इंडायरेक्टली काय आहे, ऑब्झर्वर जो आहे तो काय असते? फ्रेम असते. हे पण झालं आपलं की ऑब्झर्वर म्हणजे काय असते? फ्रेम ऑफ रेफरन्स. जो काय करणार आहे? पोझिशन दाखवणार आहे, किंवा इव्हेंट दाखवणार आहे, इव्हेंट डिस्क्राइब करणार आहे. म्हणजे ऑब्झर्वर सुद्धा काय फ्रेम ऑफ रेफरन्स असते. बरं, आणि जर म्हटलं आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे मग एक तर फ्रेम म्हणजे ऑब्झर्वर. मग आता इनर्शियल मध्ये ऑब्झर्वर कसा असतो? तो इनर्शियल फ्रेम मध्ये फ्रेम असते रेस्ट, म्हणजे ऑब्झर्वर असते रेस्ट. म्हणजे ऑब्झर्वर कसा? रेस्ट. आणि तो काय डिस्क्राइब करतो? ऑब्जेक्टची पोझिशन. ऑब्झर्वर रेस्ट आहे, म्हणजे फ्रेम रेस्ट आहे, तो डिस्क्राइब करतो ऑब्जेक्टची पोझिशन. किंवा जर समजा ऑब्झर्वर काय आहे? ऑब्झर्वर हा समजा काय मूव होत असेल सारख्या वेलोसिटीने. जर ऑब्झर्वर मूव होत असेल सारख्या वेलोसिटीने, ऑब्झर्वर म्हणजे फ्रेम, जी फ्रेम समजा काय सारख्या वेलोसिटीने मूव होत असेल, त्याला सुद्धा म्हणतो आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सिंपल गोष्ट. फ्रेम म्हणजे ऑब्झर्वर आहे, इथे झालं क्लिअर.
फ्रेम म्हणजे ऑब्झर्वर. आणि जर ऑब्झर्वर रेस्ट असेल किंवा ऑब्झर्वर समजा सारख्या स्पीडने जर मूव्ह असेल आणि तो जर समजा ऑब्जेक्ट पोझिशन दाखवत असेल तर ती फ्रेम म्हणजे काय आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. डेफिनेशनला पाहते आपण. डेफिनेशन आपण कालच लास्ट सेशन पाहिली काय होती? अ फ्रेम ऑफ रेफरन्स which is at rest or which is moving with uniform velocity, that frame is called as the inertial frame of reference. बरोबर आहे. एक्झाम्पल काय म्हटलं होतं की जर समजा गार्डन आहे, गार्डन मध्ये समजा कन्सिडर करा गार्डन आहे, गार्डनच्या बेंचवरती एखादा पर्सन बसलेला आहे, ओके, आणि गार्डन मध्ये मुलं तर समजा खेळत असते, तर जो पर्सन आहे which is sitting on the bench, पर्सन आहे तो बेंचवरती बसलेला आहे, ऑब्झर्वर म्हणजे फ्रेम, तो कसा आहे रेस्ट. आणि तो काय करत आहे तेव्हा मुलांची पोझिशन दाखवत आहे, मुलांची काय समजा जे मुलं खेळत आहेत त्यांची पोझिशन दाखवत आहे, म्हणजे ऑब्झर्वर जो आहे तो फ्रेम आहे जो कसा रेस्ट मध्ये आहे आणि तो दाखवत आहे पोझिशन, म्हणजे मग तो झाला काय इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर एक्झाम्पल काय बोलतात? पर्सन सिटिंग ऑन द बेंच इन द गार्डन and which is observing the playing children. किंवा मग समजा एखादा तो ऑब्झर्वर समजा कन्सिडर करत आहे ते गार्डनच आहे, मुलं वगैरे समजा खेळतच आहे आणि दुसरा ऑब्झर्वर समजा कन्सिडर करा सारख्या वेळेस मूव्ह असेल, दुसरा एक पर्सन आहे तो काय गार्डनच्या बाजूला सारख्या वेळेस जात आहे आणि तो समजा काय त्या मुलांना समजा पाहत असेल किंवा मुलांची पोझिशन दाखवत असेल. हा जो ऑब्झर्वर आहे हा सारख्या वेळेसने आहे, ऑब्झर्वर म्हणजे फ्रेम जो मूव्ह होत आहे सारख्या वेळेसने, आणि तो जर दाखवत आहे मुलांची पोझिशन म्हणजे ऑब्जेक्ट पोझिशन. सो ऑब्झर्वर मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे फ्रेम मूव्हिंग युनिफॉर्म वेलोसिटी, and this is this kind of position, that frame is called as the initial frame of reference. पर्सन बसला असेल तो सुद्धा काय तो सुद्धा ऑब्झर्व करत आहे, तो सुद्धा दाखवत आहे, तो पण इनर्शियल फ्रेम. किंवा पर्सन सारख्या वेळेस मूव्ह होत असेल तो पण काय इनर्शियल फ्रेम. ठीक आहे, झालं इनर्शियल फ्रेम. आणखी म्हटलं होतं की इनर्शियल फ्रेम मध्ये न्यूटनचे जे तीनही लॉज ऑफ मोशन आहे डायरेक्टली अप्लाय करता येतात. हे झालं होतं का? न्यूटनचे तीन लॉज ऑफ मोशन, थ्री लॉज ऑफ मोशन, न्यूटनचे तीन लॉज ऑफ मोशन होते पाहता आपण. किंवा एखादी बॉडी रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहणार आहे, युनिफॉर्म मोशनमध्ये असेल युनिफॉर्म मोशन होणार आहे. जिथपर्यंत असं तरी आपण एखादा एक्स्टर्नल फोर्स आपण लावत नाही. तो न्यूटनचा पहिला लॉ होता, दुसरा लॉ पण होता समजा, सेकंड लॉ सुद्धा होता की एखाद्या बॉडीवर समजा तुम्ही समजा अप्लाय केलेला फोर्स असेल तेव्हा काय त्याच्याकडे मोमेंटम चेंज होते आणि ते समजा फोर्स डिपेंड असते. आणि तिसरा लॉ तुम्हाला माहिती होता किंवा तुम्हाला तिसरा लॉ माहिती आहे, तो एव्हरी ॲक्शन देयर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. न्यूटनचे तीन लॉज ऑफ मोशन आहे. तर जे न्यूटनचे तीनही लॉज ऑफ मोशन आहेत ते या इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. हे सुद्धा आपण काय म्हटलं, न्यूटनचे थ्री लॉज ऑफ मोशन जे आहेत ते तुम्ही इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये डायरेक्टली यूज करू शकता. या इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये तुम्हाला न्यूटनचे लॉ यूज करण्यासाठी सुडो फोर्सची गरज नाही पडत, इमॅजिनरी फोर्सची गरज पडत नाही. लक्षात ठेवायचं आहे. काय म्हणतात इनर्शियल फ्रेम मध्ये न्यूटनचे थ्री लॉज ऑफ मोशन डायरेक्टली अप्लाय करता येतात. तर त्या इनर्शियल फ्रेम मध्ये तुम्हाला सुडो फोर्स, इमॅजिनरी फोर्स त्याची गरज पडत नाही. बट नॉन इनर्शियल गरज पडणार आहे. लक्षात ठेवायचं. हे पण लक्षात ठेवा की इनर्शियल फ्रेम मध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन कॅन बी डायरेक्टली अप्लाय. झालं आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट द इनर्शियल फ्रेम. हे होतं काय इनर्शियल फ्रेमच्या बाबतीत. आज आपली जी सेकंड टाइप आहे फ्रेम ऑफ रेफरन्सची सेकंड टाइप आहे ते बघा आपण. ते बघणार आहे बघा. ॲक्च्युअली आपल्याला हे फ्रेम ऑफ रेफरन्स आणि काय आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स लास्ट सेक्शनला आपण झालेला होता. थोडंसं आपण 5 मिनिट आपण रिवाइज करून घेऊ. ओके, चला मूव ऑन टू नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असते? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असते? मला माहिती आहे का नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कुठली फ्रेम असते? एक तेव्हा लक्षात आहे समजा इनर्शियल फ्रेम कशी होती? रेस्ट मध्ये होती का नाही? रेस्ट मध्ये होती. इनर्शियल फ्रेम रेस्ट मध्ये होती म्हणजे ऍक्सेलरेशन नव्हतं कारण रेस्ट मध्ये होती. म्हणजे काय यामध्ये ऍक्सेलरेशन नव्हतं. क्लियर? यामध्ये ऍक्सेलरेशन इट इज झिरो कारण बॉडी रेस्ट मध्ये, सॉरी फ्रेम रेस्ट मध्ये होती म्हणजे काय ऍक्सेलरेशन नव्हतं. किंवा आणखी ऑलमध्ये काय होतं मूव्हिंग विथ वेलोसिटी, युनिफॉर्म वेलोसिटी, तरी पण त्याला ऍक्सेलरेशन नसतेच. दोन्ही कंडिशन मध्ये जे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स होती ती रेस्ट मध्ये होती म्हणजे ऍक्सेलरेशन नव्हतं. किंवा ती मूव्ह होत होती सारख्या वेलोसिटीने तेव्हा पण त्याला ऍक्सेलरेशन नव्हतं. बरोबर? म्हणजे ही जी होती इनर्शियल फ्रेम त्याच्यामध्ये काय ऍक्सेलरेशन नव्हतं. म्हणून ह्या फ्रेमला जे म्हटलं होतं ज्यामध्ये ऍक्सेलरेशन नव्हतं
म्हणून या फ्रेमला दुसरं नाव कुठलं होतं? ऍक्सेलरेशन नाहीये म्हणून नॉन ऍक्सिलरेटेड फ्रेम. इनर्शियल फ्रेमला काय म्हणलं होतं? नॉन ऍक्सिलरेटेड. का बरं नॉन ऍक्सिलरेटेड? बिकॉज इट वॉज ॲट रेस्ट, it was moving with uniform velocity, it doesn't have any acceleration. ओके, त्यामध्ये ऍक्सिलरेशन नव्हतंच आणि म्हणून त्याला म्हटलं आपण इनर्शियल नॉन ऍक्सिलरेटेड. मला याच्या उलट काय आहे? नॉन इनर्शियल. नॉन इनर्शियल मध्ये काय असणार आहे? ऍक्सिलरेशन असणार आहे. नॉन इनर्शियल फ्रेम अशी फ्रेम असते की ज्यामध्ये काय असते? ऍक्सिलरेशन असते. क्लियर? ऍक्सिलरेशन इज नॉट इक्वल टू 0. अशी फ्रेम ज्यामध्ये ऍक्सिलरेशन असते. ऍक्सिलरेशन इज नॉट इक्वल टू 0. 0 नसते म्हणजे काय नाही असते. झालं आहे. म्हणून ही जी नॉन इनर्शियल फ्रेम आहे ज्याच्यामध्ये ऍक्सिलरेशन असते म्हणून या नॉन इनर्शियल फ्रेमला काय म्हणतो आपण? ऍक्सिलरेटेड. कारण त्यामध्ये ऍक्सिलरेशन असते. बरोबर आहे? कारण त्यामध्ये ऍक्सिलरेशन असते आणि म्हणून मग ही जी नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे त्याला ऑर मध्ये काय म्हणतात? त्याला म्हणतात ऍक्सिलरेटेड फ्रेम. याला काय म्हणतात? ऍक्सिलरेटेड फ्रेम. कारण ऍक्सिलरेटेड फ्रेम म्हणजे काय? ऍक्सिलरेशन आहे. ऍक्सिलरेशन आहे. मग ऍक्सिलरेशन केव्हा आहे बॉडीमध्ये? बॉडीमध्ये ऍक्सिलरेशन केव्हा आहे? मूव होत असेल, स्पीड चेंज होत असेल, म्हणजे वेलॉसिटीची व्हॅल्यू चेंज होत असेल किंवा मग वेलॉसिटी डायरेक्शन चेंज होत असेल. पाहिलं आपण जर ऍक्सिलरेशन केव्हा येते? जर समजा ऑब्जेक्टची वेलॉसिटी डायरेक्शन चेंज झाली, एक तर डायरेक्शन पाहिजे सर्क्युलर मोशन मध्ये काय असते? डायरेक्शन चेंज होत असते. युसे मध्ये डायरेक्शन चेंज होत असते, तरी ऍक्सिलरेशन असते. आणि जर समजा स्ट्रेट लाईन मध्येच आहे, स्ट्रेट लाईन मध्येच आहे बॉडी, जर बॉडी फक्त स्ट्रेट लाईन मध्ये आहे आणि त्याची काय वेलॉसिटी कमी जास्त होते, आधी 10 मग 15 मग 20 म्हणजे ऍक्सिलरेशन असते. आणि जर समजा वेलॉसिटी डायरेक्शन जरी चेंज झाली तरी ऍक्सिलरेशन असते. मग आता हे जर म्हटलं की समजा ही जी नॉन इनर्शियल फ्रेम आहे कशी असणार आहे? नॉन इनर्शियल फ्रेम जी आहे मध्ये तर रेस्ट नसेल, ते रेस्ट मध्ये नसणारच आहे. कारण की रेस्ट मध्ये ऍक्शन नसतेच. आणि नॉन इनर्शियल काय रेस्ट मध्ये नसेल, बरं रेस्ट मध्ये नाही आहे म्हणजे काय मूव होत आहे. बरं मूव होत आहे तर सारख्या वेळेस नाही पाहिजे, कारण सारख्या वेळेस जर मूव झाली तर इनर्शियल आहे. म्हणजे बघा नॉन इनर्शियल असेल ते मूव होत असेल परंतु व्हेरिएबल वेलॉसिटीने, चेंजिंग वेलॉसिटी. सिंपल गोष्ट आहे बघा. अशी फ्रेम की जी काय मूव होत असेल विथ व्हेरिएबल वेलॉसिटी, मूव्हिंग विथ व्हेरिएबल वेलॉसिटी, ती रेस्ट मध्ये नसेल. पासून हीच फ्रेम समजा काय फ्रेम मध्ये म्हणजे तेच सिस्टम रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट ऍक्सिस, रेफरन्स पॉइंट, ऑल विथ क्लॉक, हेच काय फ्रेम. पण आता ही जी फ्रेम आहे, ही जी सिस्टम आहे, ही कशी आहे? मूव्हिंग, ती मूव होत आहे आणि विथ व्हेरिएबल वेलॉसिटी, चेंजिंग वेलॉसिटी. जर एखादी फ्रेम समजा मूव होत आहे व्हेरिएबल वेलॉसिटीने म्हणजे वेलॉसिटी चेंज होत आहे आणि जर त्या फ्रेमची वेलॉसिटी जर समजा चेंज झाली याचा मीनिंग काय? त्यामध्ये काय येते? ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होते. ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होते. म्हणजे मग आता ही अशी फ्रेम, a frame of reference which is moving with variable velocity, it is called as the non inertial frame of reference. Clear? A frame of reference which is moving with variable velocity. अगेन आपण परत याचे एक्झाम्पल पाहूया. याचे एक्झाम्पल कसं एकदम सोपं एक्झाम्पल आहे. ज्या प्रकारे समजा आपण काय इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपण एक्झाम्पल पाहिले होते त्याच प्रकारे नॉन इनर्शियल फ्रेम. त्याच्यामध्ये काय आता आपण इनर्शियल फ्रेम मध्ये काय म्हटलं होतं की समजा गार्डन मध्ये एक पर्सन बसला होता बेंचवर, तो रेस्ट होता किंवा मग काय एक दुसरा जो पर्सन होता तो काय तो सारख्या वेळेला मूव होत होता आणि त्या मुलांना किंवा मग प्लेइंग चिल्ड्रनला तो काय डिसाइड करत होता, खुशी दाखवत होता. आता ह्या नॉन इनर्शियल मध्ये कसं असणार आहे की जो ऑब्झर्वर आहे, जो ऑब्झर्वर आहे तो काय तो मूव होत असेल पण कसा व्हेरिएबल वेलोसिटी, म्हणजे काय कधी वेलोसिटी कमी आहे कधी जास्त आहे किंवा मग काय समजा तो डायरेक्शन चेंज करत असेल. जो ऑब्झर्वर आहे तो काय करत असेल भविष्यात काय जाताना काय डायरेक्शन चेंज करत असेल. मग वेलोसिटीची डायरेक्शन चेंज केली, वेलोसिटी जर डायरेक्शन होत असेल त्याची, ऑब्झर्वर आहे आणि त्याच्या वेलोसिटी डायरेक्शन जर चेंज होत असेल तरी पण त्याला ऍक्सिडेंट होणार आहे. मग पहा पर्सन which is moving with variable velocity means it is the non inertial frame of reference. Clear? but frame म्हणजे ऑब्झर्वर, पण ऑब्झर्वर कसा असेल तो ऑब्झर्वर असणार आहे इट इज मूव्हिंग, तो मूव होत असेल व्हेरिएबल वेलोसिटी. म्हणजे काय म्हटलं आपण की एखादा ऑब्झर्वर जो काय आहे जो मूव होत आहे व्हेरिएबल वेलोसिटीने, ती सुद्धा काय फ्रेम बनणार आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे? डेफिनेशन मध्ये सो आज आपण जो सेकंड जो टाइप पाहत आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचा जो टॉपिक आहे फ्रेम ऑफ रेफरन्स सेकंड टॉपिक, सेकंड टाइप
नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स त्याची डेफिनेशन तुम्हाला समजली काय आहे डेफिनेशन पाहूया a frame of reference a frame of reference which is moving with variable velocity which is moving with variable velocity is called as non-inertial. It is called as the non-inertial frame of reference. Non-inertial frame of reference. ही डेफिनेशन लिहायची. बर non-inertial frame of reference ही झाली डेफिनेशन. आणखी काय म्हणणार आपण की ही जी फ्रेम आहे मूव होता है वेरिएबल वेलोसिटी म्हणजे वेलोसिटी चेंज होता है त्यात काय ऍक्सेलरेशन येत आहे म्हणजे ही जी फ्रेम आहे त्याच्यामध्ये काय ऍक्सेलरेशन आहे आणि म्हणून मग त्या फ्रेमला काय म्हणू आपण ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. but this frame of reference is also called as accelerated frame of reference. Accelerated frame of reference हे झालंय. आणि एक राहिला काय आपला एक महत्त्वाचा पॉइंट आपला याच्यामधला जसं आपण इनर्शियल फ्रेम मध्ये आपण पाहिलं होतं की जे न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन आहे ते डायरेक्टली अप्लाय होतात इनर्शियल फ्रेम मध्ये. न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन कॅन बी डायरेक्टली अप्लाय. तिथे तुम्हाला समजा सुडो फोर्सची गरज पडत नाही. बट नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जर तुम्हाला न्यूटनचे जे 3 लॉज ऑफ मोशन आहे ते जर तुम्हाला समजा काय यूज करायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट यूज करू शकत नाही. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये तुम्ही नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटनचे लॉज ऑफ मोशन डायरेक्ट यूज करू शकत नाही. बरं आता जर समजा कसे करायला किंवा सपोज एखादी नॉन इनर्शियल फ्रेम आहे आणि ती काय करत आहे नॉन इनर्शियल फ्रेम सुद्धा काय ऑब्जेक्ट मोशन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पण ती जर समजा फ्रेम आहे नॉन इनर्शियल आहे तर ती जी फ्रेम आहे ती फ्रेम जेव्हा ऑब्जेक्ट मोशन सांगणार आहे तर तेव्हा त्या मोशन मध्ये न्यूटनचे लॉज डायरेक्टली यूज करता येतील म्हणजे डायरेक्टली यूज होणार नाही. अगेन रिपीट जर समजा काय नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे आणि ते फ्रेम काय करते ऑब्जेक्टची मोशन दाखवण्याचा प्रयत्न करते पण फ्रेम कशी आहे नॉन इनर्शियल. सर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे आणि जर समजा त्या फ्रेम मध्ये ऑब्जेक्टची मोशन दाखवायची असेल तर त्या मोशन मध्ये न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन डायरेक्ट यूज करता येत नाही. समजलं. तर तिथं बाहेर जर समजा मग नॉन इनर्शियल फ्रेम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूटनचे लॉ जर तुम्हाला यूज करायचे असतील तर तिथे तुम्हाला एक सुडो फोर्स इमॅजिनरी फोर्स तुम्हाला तिथं कन्सिडर करावा लागेल. इमॅजिनरी फोर्स तुम्हाला कन्सिडर करावा लागेल आणि तेव्हा काय आहे त्या फ्रेम मध्ये तुम्ही न्यूटनचे लॉ यूज करू शकता. डायरेक्ट नाही करू शकत. काय म्हणतात न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटनचे जे 3 लॉज ऑफ मोशन आहे किंवा सेकंड लॉज ऑफ मोशन आहे cannot be used directly in this frame of reference. ह्या फ्रेम मध्ये तुम्ही न्यूटनचे लॉ डायरेक्ट यूज करू शकत नाही आणि जर समजा तुम्हाला यूज करायचे असेल समजा तर मग मला काय करावं लागेल तिथं इमॅजिनरी फोर्स मला कन्सिडर करावा लागेल. तुम्हाला काय करावं लागेल इमॅजिनरी फोर्स मला कन्सिडर करावा लागेल. पहा याच्यात तुम्ही समोर जर म्हटलं आपण याचं जर समोर कोण म्हटलं आपण तर an imaginary force एक काय इमॅजिनरी फोर्स त्याला सुडो फोर्स सुद्धा म्हणतो आपण. इमॅजिनरी फोर्स will be considered to use these laws. तर न्यूटनचे जे लॉज आहेत जर तुम्हाला यूज करायचे असतील तर त्यासाठी काय तिथं ते न्यूटनचे लॉ यूज करताना तुम्हाला तिथं इमॅजिनरी फोर्स कन्सिडर करावा लागतो. आता तो इमॅजिनरी फोर्स जो आहे त्याला सुडो फोर्स म्हणतात आपण ते पण आपण बघू आपण नंतर म्हणजे क्लिअर आपण या टॉपिक नंतर आपण तेच म्हणणार आहे.
तर हे ठीक हे समजा काय इनर्शियल नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याच्यामध्ये जो राहिला काय इमॅजिन फोर्स म्हणजे कुठला फोर्स आपण ते पाहणार आहे. सध्या फक्त हे लक्षात ठेवा की या नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटनचे लॉ यूज करण्यासाठी इमॅजिन फोर्स ला कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे बघा. सो दिस ऑल अबाउट द नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अशी फ्रेम जी होत आहे विथ व्हेरिएबल वेलोसिटी इट इज कॉल्ड एज अ नॉन इनर्शियल फ्रेम. त्यामध्ये ऍक्सेलरेशन असते म्हणून त्याला काय म्हणतो आपण ऍक्सेलरेटेड फ्रेम सुद्धा म्हणतो. आपण ऍक्सेलरेटेड फ्रेम सुद्धा म्हणतो. Newton's laws of motion cannot be directly used and imaginary force will be considered. त्या inertial frame मध्ये आपल्याला imaginary force कन्सिडर करायची गरज नाहीये. inertial frame मध्ये imaginary force कन्सिडर करायची गरज नाहीये. आता imaginary force आपण बघू आपण काय करूया. ओके So now we are concerning with the imaginary force or the pseudo force. अच्छा आता काय पाहिजे आपल्याला imaginary force. ओके यालाच काय म्हणतो आपण और मध्ये याला म्हणतो आपण pseudo force. काय स्पेलिंग काय कशा आहे pseudo. ओके तर इथं प्लीज सायलेंट ऍक्च्युअली हा सुडो फोर्स म्हणतो. सुडो फोर्स इमॅजिनरी फोर्स किंवा सुडो फोर्स किंवा यालाच काय म्हणतो आपण फिक्शियस फोर्स. यालाच काय म्हणतो आपण काय फिक्शियस. फिक्शियस फोर्स किंवा त्याला म्हणतो आपण इमॅजिनरी फोर्स. बरं आता हा जो फोर्स आहे त्याचा हा रिअल फोर्स नाहीये कारण त्या नावातच काय इमॅजिनरी फोर्स आहे. इमॅजिनरी फोर्स क्लियर. बरं म्हणजे ऍक्च्युअली तो रिअल फोर्स नाही आहे. बघा क्लिअर लक्ष द्या इमॅजिनरी फोर्स आणि काय रिअल फोर्स आहे मला डिफरन्स. तुम्हाला फोर्सेस तुम्हाला माहिती आहे कुठल्या फोर्सला रिअल फोर्स म्हणून आपण पाहत होतो. लक्ष द्या जे तुम्हाला काही जे फोर्सेस तुम्हाला माहिती आहे जसं बरं बघा म्हणू शकतो आपण काय एक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा तुम्हाला माहिती असेल कुठल्या युनिवर्स मध्ये कुठल्याही दोन बॉडी मध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स असतोच. जो काय समजा करतात त्या फोर्स मुळे कुठल्याही दोन बॉडी एकमेकांना अट्रॅक्ट होतातच. बरं हा जर समजा काय एक झाला ग्रॅव्हिटेशन फोर्स. ओके दुसरा बार आहे दुसरा काय शिकते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय चार्जेस मधला फोर्स इलेक्ट्रिक चार्जेस मधला फोर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स किंवा न्यूक्लियर फोर्स. न्यूक्लियर फोर्स म्हणजे काय की न्यूक्लियस मध्ये समजा जे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहेत त्यांच्यामधला फोर्स त्याला म्हणतो आपण न्यूक्लियर फोर्स. न्यूक्लियर फोर्स कसं असतो स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स असतो. एक कुठला असतो वीक न्यूक्लियर फोर्स असतो. तर न्यूक्लियर फोर्स म्हणजे न्यूक्लियसच्या आतमधले जे पार्टिकल आहे त्यांच्यामधला फोर्स म्हणजे न्यूक्लियर फोर्स किंवा फ्रिक्शनल फोर्स. आता हे जे फोर्सेस आहेत हे जे फोर्सेस आहेत हे आपल्याला माहिती आहेत आपल्याला. ठीक आहे हे फंडामेंटल फोर्स आहेत बेसिक फोर्सेस आहेत फंडामेंटल फोर्सेस आहेत. तर हे जे फोर्सेस आहेत यांना म्हणतो नॉन नॅचरल इंटरॅक्शन्स. हे जे समजा जे फोर्सेस आहेत तर यांना काय म्हणतो आपण नो नॅचरल इंटरॅक्शन्स. आणि समजा एखादा फोर्स आहे ओके एखादा फोर्स आहे आणि जर समजा तो जो फोर्स आहे तो फोर्स समजा काय हे जे समजा नॅचरल इंटरॅक्शनचे जे फोर्सेस आहेत तर ह्या तो जो फोर्स मिळत असेल समजा कसं करा तो फोर्स मिळत असेल यापैकी कुठल्या एका फोर्स मुळे समजा एखादा फोर्स आहे आणि हा फोर्स कोणामुळे मिळत असेल या चार पैकी कुठल्याही एका फोर्स मुळे मिळत असेल. समजा काय म्हटलं बा की समजा एखाद्या बॉडीवर समजा फोर्स अप्लाय होत आहे आणि तो जो फोर्स आहे हा फोर्स कुठल्या फोर्स मुळे मिळत असेल समजा चार पैकी कुठल्याही एका फोर्स मुळे मिळत असेल
काय म्हणतात की असा फोर्स की जो फोर्स आपल्याला मिळणार आहे त्या चार पैकी कुठलाही एका फोर्स मिळणार आहे. एका फोर्स म्हणजे कसं आहे पाहायचं बघा आपण एका एक्झाम्पल घ्यायचं. एक सिंपल आपण एक्झाम्पल पाहणार आहे की कुठल्या फोर्सला रियल फोर्स म्हणतात. कुठल्या फोर्सला रियल फोर्स म्हणतात. बघा एक आपल्याला सिंपल आपल्याला एक्झाम्पल माहित आहे की सपोज समजा सन आहे आणि सनच्या अराउंड मध्ये सगळे प्लॅनेट रिव्हॉल्व होतात अप्रॉक्सिमेटली सर्क्युलर पाथ मध्ये. ओके प्लॅनेट जे रिव्हॉल्व होतात म्हणजे सर्क्युलर मोशन. प्लॅनेट जे रिव्हॉल्व होतात त्याची मोशन कुठली आहे सर्क्युलर मोशन. प्लॅनेट आहे रिव्हॉल्व होत आहे सनच्या अराउंड मध्ये. रिव्हॉल्व होताना मोशन कुठली असते सर्क्युलर मोशन. बरोबर अप्रॉक्सिमेटली काय असते त्याची सर्क्युलर मोशन कारण रिव्हॉल्व होत आहे सनच्या अराउंड मध्ये प्लॅनेट. मोशन आहे सर्क्युलर मोशन. पण लक्षात ठेवा सर्क्युलर ठेवा हा जो ऑब्जेक्ट आहे जर हा ऑब्जेक्ट किंवा हा जर ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह व्हायला जर पाहिजे म्हणजे जर आपल्याला सर्क्युलर मोशन जर पाहिजे तर काय पाहिजे माहिती का की त्या ऑब्जेक्ट वरती सेंट्रिपिटल फोर्स लागायला पाहिजे. त्यामध्ये काय सेंट्रिपिटल फोर्स लागायला पाहिजे. जेव्हा त्या ऑब्जेक्ट वरती सेंट्रिपिटल फोर्स लागेल तेव्हाच तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. कंडिशन आहे की एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन केव्हा परफॉर्म करेल जेव्हा त्या ऑब्जेक्टला काय आहे सेंट्रिपिटल फोर्स. त्याला काय म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. त्या ऑब्जेक्टला सेंट्रिपिटल फोर्स भेटला तेव्हाच तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. असं कंडिशन असते. सर्क्युलर मोशन साठी काय आहे ही कंडिशन आहे. बरं मग आता आपण असं म्हटलं की प्लॅनेट रिव्हॉल्व होत आहे म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. बरं सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात म्हणजे त्याला ऍक्सिल मिळत आहे. सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात त्याला ऍक्सिल मिळत आहे. बरं मग त्याला ऍक्सिल कुठला फोर्स देते. जो प्लॅनेट आहे जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे त्याला पाहिजे त्याला ऍक्सिल भेटत आहे पण ऍक्सिल त्याला सेंट्रल फोर्स त्याला कुठला फोर्स देतो तर हा जो आहे प्लॅनेट सन यांच्यामध्ये काय असते ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते. माहिती आहे का प्लॅनेट आणि सन दोन बॉडी कुठले दोन बॉडी मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतेच. तर एका सन आणि प्लॅनेट यांच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते तर तो फोर्स हा फोर्स देतो त्या प्लॅनेटला एफसीबी. क्लियर. तर सेंट्रिपिटल फोर्स हा फोर्स कुठल्या फोर्सवरून मिळते ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरून मिळते. आता लक्ष द्या आता हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे हा सेंट्रिपिटल फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरून मिळते आणि म्हणून मग त्या सेंट्रिपिटल फोर्सला काय म्हणतात रियल फोर्स असं असते. कुठल्या फोर्सला रियल फोर्स म्हणायचं की जो फोर्स यापैकी कुठल्याही फोर्सवरून मिळत असेल. बरोबर आहे असा फोर्स आणि तो फोर्स कुठल्या फोर्सवरून मिळत असेल जे आपल्याला दोन नॅचरल इंटरॅक्शन आहे यांच्यापैकी कुठल्याही एका फोर्समुळे जर मिळत असेल तर तो फोर्स असतो रियल फोर्स. तो फोर्स असतो रियल फोर्स. लक्षात आलं. आता मग ही कंडिशन आहे रियल फोर्सची. रियल फोर्स कोणामुळे मिळेल या नो नॅचरल इंटरॅक्शन मुळे तो मिळत असतो. नो नॅचरल इंटरॅक्शन मिळत असतो. आणि रियल फोर्स आपण काय म्हणतो रियल फोर्स कुठून मिळत आहे आपल्याला माहित असते किंवा आपण याने सांगू शकतो. आपण रियल फोर्स कोणामुळे मिळते ते आपल्याला माहित आहे. आपण सांगू शकतो की याने फोर्स मिळत असेल किंवा याने फोर्स मिळत असेल किंवा याने मिळत असेल तर रियल फोर्सचं ओरिजिन आपल्याला माहित असते. ठीक आहे ना. रियल फोर्स कुठून मिळत आहे आपल्याला माहित असते. तर तो झाला रियल फोर्स ज्याचं ओरिजिन कसं आपण या फोर्सने सांगतो. ज्याचं ओरिजिन या फोर्सने सांगू तो झाला रियल फोर्स. झाला काय रियल फोर्स. बरं रियल फोर्स जातो. बरं आता जर म्हटलं आपण त्याला ऍक्च्युअल आपण वापरलो होता इमॅजिनरी फोर्स. इमॅजिनरी फोर्स आता लक्ष द्या इमॅजिनरी फोर्सचा आपण एक एक्झाम्पल इमॅजिनरी फोर्सचा आपण एक्झाम्पल बघूया. पहा तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे समजा कन्सिडर करा एखादी बस आहे आणि समजा काय बस आहे मोशन मध्ये. ठीक आहे बस आहे मोशन मध्ये बस मूव्ह होत आहे आणि बस मध्ये समजा काय एक दोन पॅसेंजर कशात उभे आहेत. समजा त्यांना बसायला समजा काय जागा नसते समजा. ओके ते काय समजा ते जो समजा गॅप असेल समजा बसचा जो गॅप असेल त्याच्याकडे उभे असतात. बरं ते उभे असतात कुठे ते स्टँडवर. ठीक आहे समजा असेल त्याच्याकडे समजा उभे असतात. ओके बरं आणि बस मोशन मध्ये म्हणजे ते पण मोशन मध्ये असतात. माहिती आहे मला बस मोशन मध्ये तर ठीक आहे तिथे जे समजा उभे जे पर्सन त्यामध्ये ते सुद्धा मोशन मध्ये
जेवढी बसची स्पीड तेवढी त्यांची स्पीड असते. मग आता पर्सन जो असते जे उभे असलेले पर्सन आहे त्यात मोशनमध्ये मग आता लक्ष द्या की प्रत्येक बॉडीची प्रॉपर्टी असते इनर्शिया. एक तर रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहते, सारख्या मोशनमध्ये असेल सारख्या मोशनमध्ये राहते. मग समजा कसं आहे हे जे बसमधले जे पर्सन आहेत जे उभे आहेत जे समजा ते स्टँडिंग आहेत ठीक आहे समजा ठीक सारख्या स्पीडने मूव्ह होत आहे कारण बस पण मूव्ह होत आहे. मग ते पर्सन समजा सारख्या स्पीडने मूव्ह होत आहे सारखी मोशन आहे त्यांची आणि तीच सारखी मोशन ते कंटिन्यू करायचा प्रयत्न करतील. जे पर्सन उभे आहेत सारख्या स्पीडने मूव्ह होत आहे युनिफॉर्म मोशन आहे त्यांची ती युनिफॉर्म मोशन ते कंटिन्यू करायचा प्रयत्न करतात. पण समजा कन्सिडर करा समजा समोर काय बस मोशनमध्ये समोर जर ब्रेकर आला काय करे समोर ब्रेकर आला समजा ड्रायव्हर समजा बसला ब्रेक मारतो आणि ते पर्सन समोर जातात. पार्सल एक्सपिरियन्स झाला सर जसे काय गाडीची ब्रेक दाबली तसं आपण थोडंसं समोर जातो आपण. बरं आपण समोर जातो म्हणजे का समोर जातो आपण कारण आपण जे आहे ना आपण आधी मोशनमध्ये असतो आपण आणि तीच काय मोशन कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतो आपण. समजला? मग इथं बघा आपण असं म्हणतो की समजा काय जेव्हा बस ब्रेक मारतो तर आपण ठीक आहे थोडं समोर जातो. बरं आपण थोडं समोर जातो असं वाटते की आपण कुठेतरी फोर्स लागला आपण समोर जातो म्हणजे काय कुठेतरी फोर्स लागला असं वाटतं आपल्याला. मग हा जो फोर्स लागला हा फोर्स कशामुळे मिळते कशाला की समजा बस थांबली की ठीक आहे पर्सन थोडेसे समोर जातात थोडेसे समोर ढकले जातात. मग त्यांना त्यांच्यावरती कुठला फोर्स लागलाय किंवा त्यांच्यावरती जो फोर्स लागलाय तो फोर्स कोणामुळे लागलेला आहे तर त्या फोर्सचं ओरिजिन आपल्याला माहित नाही ना की तो फोर्स कशामुळे मिळत आहे किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे मिळाला का नाही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समुळे नाही न्यूक्लियर फोर्समुळे नाही फ्रिक्शन फोर्समुळे नाही. तर हा जो फोर्स लागत आहे हा जो फोर्स लागला त्यांच्यावरती त्या फोर्सचं ओरिजिन कुठे आहे तो फोर्स कुठून लागत आहे त्या फोर्सचं ओरिजिन कुठला आहे ते सांगता येत नाही या फोर्समुळे. मग तसा फोर्स की ज्याचं ओरिजिन आपल्याला माहित नसतं असा फोर्स की ज्याचं काय ओरिजिन आपल्याला माहित नसते. एक सिंपल आणखी एक एक्झाम्पल समजा काय मेरी ग्राउंड आहे ना लहान मुलं समजा ग्राउंड असते तिथे काय छोटंसं मेरी ग्राउंड असते तिथे लहान मुलं बसलेलं असते किंवा असे की आपण सुद्धा बसलो असतो समजा तर आपण जेव्हा ते मेरी ग्राउंड रोटेट होणार आहे तर होते काय की ठीक आहे जेव्हा आपण समजा त्या मेरी ग्राउंडमध्ये मूव्ह होत असतो तर आपल्याला असं वाटते की आपण असं बाहेर टाकलं जात आहे. जेव्हा काय आपण मेरी ग्राउंड बसलेला आहे आणि जेव्हा मेरी ग्राउंड समजा मूव्ह होते तर आपल्याला काय वाटतं की आपण असं बाहेर टाकलं जात आहे. मग आता आपण बाहेर ढकलला जात आहे म्हणजे काय आपल्याला काय फोर्स ऑब्झर्व होत आहे आपल्याला कसं फोर्स वाटतोय मग हा फोर्स कुठून मिळतोय त्या सिच्युएशनमध्ये जो फोर्स आहे ना तो फोर्स कुठल्या फोर्सकडून मिळते तर त्या फोर्स ओरिजिन कुठला आहे हे सांगता येत नाही. तो सुद्धा फोर्स झाला काय इमॅजिनरी फोर्स असं असते की ज्या फोर्सचं ओरिजिन आपल्याला या नॉन नॅचरल इंटरॅक्शन सांगता येत नाही तो फोर्स म्हणजे काय आहे इमॅजिनरी फोर्स किंवा सोलो फोर्स. रिअल फोर्स म्हणजे काय की त्याचं ओरिजिन आपल्याला या फोर्सने सांगता येते. सुडो फोर्स त्यामध्ये काय सांगता काय म्हणजे जे ऍक्सेलरेशन आहे तर त्या ऍक्सेलरेशनमुळे तो सुडो फोर्स काय समजा ओरिजिन होते. म्हणजे सिंपल एक्झाम्पल समजा सिंपल आपण सिंपल जर बोलायचं प्रयत्न केला आपण काय की सुडो फोर्स काबर तयार होते कुठून तयार होते तर फ्रेम ऑफ रेफरन्सच्या ऍक्सेलरेशनमुळे तयार होते. एखाद्या बॉडीवर सुडो फोर्स काबर म्हणजे फील होते एखाद्या बॉडीला सुडो फोर्स काबर फील होते त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स आहे फ्रेम ऑफ रेफरन्सच्या ऍक्सेलरेशनमुळे सुडो फोर्स काय ओरिजिन होते. कशाला बघा तर सुडो फोर्सची काय इमेज सुडो फोर्सची काय डेफिनेशन काय आहे बघा असा फोर्स द फोर्स ज्याचा ओरिजिन ह्या फोर्सने सांगता येत नाही whose origin cannot be given by known natural interactions is called as pseudo force. लक्षात आहे असा फोर्स whose origin cannot be given by the no natural interaction are called as pseudo force is called as pseudo force or the imaginary force or the fictitious force. आणि हा जो याचा ओरिजिन कुठे आहे मग जी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे त्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जे ऍक्सेलरेशन येते तर त्यामुळे त्याला pseudo force त्याला ओरिजिन असेल. pseudo force